गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या 12 ऑगस्ट 2026 म्हणजे बुधवार. आज रोजी सकाळी म्हणजे आज रात्री संध्याकाळी 1:53 अमावस्या संपणार आहे आणि काल सुरू झालेली होती. आणि आजचा व्हिडिओ मी दीप अमावस्या म्हणजे दीपपूजन का करतात ते सांगणार आहे. आणि आत्ता सकाळी लवकर उठून पूजा वगैरे अगोदर करून घेणार होतो मी आणि उंबरठा पूजन करून घ्यायचे. तर श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आपण दीप अमावस्या का करायची असते? कारण दिव्याची पूजा करूनच आपल्या जीवनातला अंधकार दूर करण्यासाठी हा श्रावण पवित्र महिना असतो आणि पवित्र महिन्यात त्याचं स्वागत करण्यासाठी आपण हा संदेश देण्यासाठी किंवा अंधकार दूर करण्यासाठी हे दीपपूजन करत असतो. दीप अमावस्या आपण कशासाठी करायची? तर घरात कशी करायची म्हणजे घरातले सगळे दिवे, पितळेचे, तांब्यांचे सगळे आपल्याकडे जे दिवे असतील ते सगळे स्वच्छ घासून पुसून घ्यायचेत. आणि जर फुटका वगैरे किंवा गळका जर दिवा असेल तर तो घेऊ नका. जर चांगले दिवे असतील तरच घ्या. आणि ईशान्य किंवा पूर्व दिशेला आपण स्वच्छ पाट अंथरून चौरंग ठेवून त्यावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरून आणि रांगोळी जर तुम्हाला काढता, माझ्या आता देवाऱ्यामध्ये रांगोळी काढायला जागा नाही मी आहे, पण इकडं सगळं एलसी सगळं विस्कटून वगैरे टाकतं. त्यामुळं मी दिव्यांची पूजा पण देवाऱ्यात देवांच्या समोरच बरोबर करणार आहे. त्यामुळं खाली वस्त्र पिवळा रंगाचं अंथरायचं आणि सगळे दिवे एकसारखे लावून घ्यायचे. स्वच्छ घासून पुसल्यानंतर त्यात वाती वगैरे करायच्या आणि वाती करून आपण दिव्यांना हळदी कुंकू अक्षता आणि फुलं वाहून पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घ्यायची आणि मग दिव्यांची पूजा करून घ्यायची. आणि दिव्यासाठी पण कापसाचं वस्त्र वगैरे करायचं. तुम्ही 11चं 5चं किंवा 21चे जे वस्त्र करता येतील तसे करायचे आणि देवपूजा करायची. आणि त्या दिव्यांना आपण गव्हाच्या पिठाचा दिवे करून कापूर उदबत्ती लावून ओवाळायचं असते. मग गव्हाच्या पिठांचे दिवे मुलांनासुद्धा संध्याकाळी 6 ते 7 वाजता ओवाळायचे असतात. तुम्ही दिव्यांची पूजा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, दोन्ही टायमिंगला कधी पण केली तर चालते. मी सकाळीच दिव्यांची पूजा केलेली आहे. आता संध्याकाळी मुलांना 5 दिवे मी कणकेचे करणार आहे. आणि कणकेचे दिवे करण्यासाठी आपण गव्हाच्या पिठात थोडासा गूळ घालून थोडंसं मीठ टाकून गव्हाचं पीठ मळायचं असते आणि त्याचे छोटे छोटे दिवे करून उकडून घ्यायचे असतात. आणि त्यात तूप किंवा तिळाचं तेल किंवा साधंच आपलं घरातलं तेल टाकून आपण ओवाळून घ्यायचं असते. आणि मी आता अगोदर उंबरठा पूजन करण्यासाठी हे केलेलं आहे, हळदीचं लेपन केलं आणि हळदीचं लेपन करून मग पूजा करायला मी सुरुवात केलेली आहे. ह्या महिन्यात निसर्गाचा जवळ येण्यासाठी ह्या महिन्याला दीप अमावस्या वृक्षारोपण म्हणजे हिरवंगार सगळीकडं श्रावण महिन्यात होत असते. सगळीकडे हिरवळ होत असतं. म्हणून श्रावणात आपण म्हणजे बाहेर फिरायला पण वगैरे किंवा उपवास वगैरे जितकं धार्मिक किंवा जितकं सेवा करता येईल तितकी सेवा आपण या महिन्यात करत असतो. आणि वरती सगळी स्वामींची पूजा वगैरे मला वरती हात पोचत नाही आणि खुर्चीत पण चढून मला करता येत नाही. त्यामुळं सगळं मिस्टरांनी करून घेतलेली होती. आणि मी तोपर्यंत दही भात 12च्या आत वरती पितरांसाठी नैवेद्य ठेवायचा असतो आहे आणि नदीवर पण नेऊन आज सोडायचा असतो आहे दही भात. आपल्या इकडं कोल्हापूरमध्ये प्रथा आहे बघा की गाईला आणि नदीला आणि वरती पितरांना आणि घरात देवांना अमावस्या दिवशी हे दहीभात ठेवायचे. घरावरून एक नारळ 7 वेळा ओवाळून फोडायचा आणि तो टाकून द्यायचा बाहेरच, तो घरात घ्यायचा नाही. घराची दृष्ट काढण्यासाठी लवंग किंवा लवंग, दालचिनी, काळी मोहरी, तीळ, मीठ मोठं आणि आपल्या साळोत्याची एखादी काडी घ्यायची आणि त्यानंसुद्धा आपल्या घराची दृष्ट काढायची, आपल्या मुलांची दृष्ट काढायची. आज सगळ्यांची दृष्ट वगैरे सगळी काढून अमावस्या दिवशी त्यांनी काढला की तुमच्या मागं काही झंझट लागत नाही. त्यामुळं हे सगळं करून घ्यायचं. आपली श्रद्धेनुसार सगळ्या गोष्टी करायच्या, अंधश्रद्धा म्हणून करायच्या नाहीत. हे दृष्ट वगैरे काढणं काय अंधश्रद्धा नाही. मला पण दृष्ट वगैरे मुलांना लागू नये म्हणून आपण चांगल्या भावनेने ह्या सगळ्या गोष्टी करणार असतो. ह्यासाठी काय आपल्याला कुणाचं वाईट करावं किंवा काय हे करा ते करा असल्या गोष्टी आपण करणार नाही आहे. आपण दृष्ट काढणार आहे.
त्यामुळं अमावस्या दिवशी घराची दृष्ट, मुलांची दृष्ट, स्वतःची दृष्ट, नवऱ्याची दृष्ट, सगळ्यांची दृष्ट काढायची. मी माझे एलसीची पण काढतो आहे, नारायणांची पण काढतो आहे. आज घरात सगळ्यांची दृष्ट काढून सगळं स्वच्छता. आज उठल्या पहिल्यांदा मी घर स्वच्छ हळद आणि मिठानं पहिल्यांदा फरशी पुसून सगळी घेतली. आज आंघोळीच्या पाण्यातसुद्धा मीठ आणि हळद चिमटभर टाकून घ्यायची असता आणि आंघोळ करायची असता. म्हणजे सगळे मागं काय जर आपल्या इडापिडा लागले असेल तर निघून जावावे म्हणून एवढंच एक कारण असते. पूर्वीच्या काळची लोक कशी, त्याला एक कारण होतं. पूर्वीच्या काळी विद्युत दिवे नव्हते, त्यामुळं पावसाळ्यात जास्त अंधार पडत होता. त्यामुळं घरातील दिवे सुस्थितीत असावेत म्हणून त्यांची अगोदरच ते देखभाल करून, म्हणजे स्वच्छता वगैरे करून सगळीकडे दिवे स्वच्छ करून ते ठेवत होते. पूर्वीच्या काळचं हे एक कारण होतं, म्हणजे लोकांना दिवे लावण्यासाठी. आणि आपल्या अमावस्येच्या म्हणजे आषाढचा शेवटचा दिवस म्हणजे गटारे अमावस्या. गटारे अमावस्या म्हटलं की सगळ्यांना नॉनव्हेज वगैरे हे सगळं खावा करा. पण अगोदर तुम्ही देवाची पूजा वगैरे हे सगळं आपलं जे घरातल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा करून घ्या. आणि नॉनव्हेज वगैरे काय आपण खातच असतो. संध्याकाळी मग कोल्हापुरात तर बघा गटारे म्हटलं की आलंच सगळं, मटण खावा, चिकन खावा, हे खावा, हे सगळं सुरूच असतं. आपण बघा गटारी वगैरे म्हणत असते. गटारी नसून तो शब्द आहे गंत किंवा गत. या शब्दाचा अर्थ संस्कृत किंवा जुन्या मराठी बोलीत गंत म्हणजे दुष्कृत्ये, वाईट विचार किंवा व्यसने, म्हणजे मद्यपान, अन्नाची नासाडी अशा गोष्टी न करण्यासाठी. आणि हारी म्हणजे हरण करणारी, नष्ट करणारी. त्यामुळे भूतकाळातील वाईट सवयी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी नवीन पवित्र श्रावण महिना सुरू करण्याची वेळ, या अर्थाने तिला गतहारी किंवा गंतहारिक असे म्हटले जाते. आणि आपण काय करतोय, गटारी म्हणजे खावा, नॉनव्हेज खावा, मटण खावा, चिकन, असं काय नसतंय. मी वरती आता जाऊन दही भाताचा नैवेद्य ठेवलेला आहे. दही भात आणि काळे तीळ हे पितरांसाठी प्रार्थना करून पाणी ओवाळून नैवेद्य मी टेरेसवर ठेवून आलो आहे. आणि घर हे स्वच्छ बघा कसं सगळं करून एलसी तर निवांत बसलेली होती. आज ती काही मध्ये पूजा करताना आलेली नव्हती आणि त्यांची तिकडं पूजा सुरू होती आणि मी माझी बाकीची कामं करून घेत होतो. असं सगळे दोघांनी मिळून केलं की घरातली कामं भरभर होत असतात. आणि नाश्ता करून घेतला, पोहे बनवलेले. चहा पोहे करून झाल्यानंतर मग सगळं दिव्यांची पूजा करून घेतली आणि दिवे वगैरे पूजले. दिवे पूजताना पहिल्यांदा तांदूळ, हळदी कुंकू दिव्यांच्या खाली टाकायचं आहे. पिवळं वस्त्र अगोदर अंथरलं, मग त्यावरती तांदूळ ठेवले, हळदी कुंकू आणि वाहून झाल्यानंतर मग फुलं वगैरे घातलीत आणि वस्त्र केलेलीत. आणि देवांची पूजा बघा आज कशी झालेली ती छान. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर संध्याकाळी मी जे दिवे करणार कणकीचे त्याचा व्हिडिओ मी उद्यामध्ये दाखवते. आजचा व्हिडिओ इतकं आता थांबवते मी व्हिडिओ हा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.